नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव सोनाक्षी सचिन उतेकर. मी इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव मनोहर हरिराम चोगले विद्यालय. मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचं नाव निकाल. चला मग आपण गोष्टीला सुरुवात करूया. एका झाडावर एक घुबड राहत होता. एकदा एका मुलाने त्यावर चिखलाचा गोळा नेम धरून मारला. तो त्याच्या पंखांमध्ये अडकला. ते त्याला दुखायला लागलं. घुबड त्याच्या मित्राकडे कावळ्याकडे गेला. कावळ्याला बोलला, बाबा रे बाबा, मी आता मरेन, तू औषध सांग मला लवकर. कावळा बोलला, नाही नाही, तू असा मरणार नाहीस. आपल्या गावात एक कोकिळ नावाची डॉक्टर आहे, चल आपण तिच्याकडे जाऊ. दोघे डॉक्टर कोकिळकडे जातात. डॉक्टर कोकिळ कावळ्याला बोलते, मी याला तपासेन, पण ह्याने माझी फी दिली नाही तर मला याच्यावर भरोसा नाही. कावळा बोलला, मी याचा जामीन राहीन, तू याला फक्त तपास. कोकिळ तपासते. कोकिळ बोलते, तू 1-2 तास एका मोठ्या पाण्याच्या पिंपात जाऊन बस, मग तुझा रोग बरा होईल. घुबड तसा करतो आणि एका मोठ्या पाण्याच्या पिंपात जाऊन बसतो. त्याच्या मनात विचार येतो की ही तर युक्ती मी पण केली असती. ह्यासाठी डॉक्टर कोकिळला कशाला पैसे द्यावे, हा तर एक मूर्खपणाच म्हणा. घुबडाला तपासायला कोकिळ येते. कोकिळ बोलते, तू आता पूर्णपणे बरा झाला आहेस, लवकरात लवकर तू मला फी दे. घुबड बोलतो, छे, मी तुझ्या औषधांमुळे नव्हे तर ह्या पाण्यामुळे बरा झालोय, तुला कशाला मी फी देऊ, चालते हो इथून. कोकिळ तनातन कावळ्याकडे जाते. कावळ्याला बोलते, तू तुझ्या मित्राचा जामीन राहिलास ना, मग दे माझे पैसे, कारण तो मला फी देत नाही. कावळा बोलतो, छे, तो तुझी थट्टा करत असेल, तो असं करणार नाही, चल आपण त्याच्याकडे जाऊन बघू. दोघे घुबडाकडे जातात. बघतात तर घुबड कधीच घर सोडून गेलेला असतो. ते इथे तिथे शोधतात, पण घुबड कुठेच भेटत नाही. मग कोकिळ बोलते, बघितलंस का तुझ्या मित्राचा पराक्रम, चल आता सिंहाच्या कोर्टात. दोघे सिंहाच्या कोर्टात जातात. नंतर कावळ्याचे वकीलपत्र कोल्हा घेतो. कोकिळचे वकीलपत्र मोठा मानेवाला जिराफनी मिठू बोलणारा पोपट घेतो. एका मोठ्या वडाच्या झाडाखाली कोर्ट भरतं. दोन्ही पक्षामध्ये बाचाबाची, सवाल जवाब, तू मे होते. शेवटी सिंह निकाल लावतो. सिंह बोलतो, कोकिळला तर फी द्या. घुबडाने कोकिळला तर फी द्यावीच लागेल, कारण कोकिळने त्याच्यावर उपचार केले आहे. मग पण घुबड तर घर सोडून गेलेला आहे आणि त्याचा जामीन कावळा राहिला आहे, मग कावळ्याने फी द्यायला पाहिजे. कावळा बोलतो, मी गरीब आहे, मी डॉक्टर कोकिळला कशी फी देऊ शकतो. नंतर सिंह बोलतो, ह्याने तर आपले दारिद्र्य दाखवले आहे, आता काय करायचं. नंतर सिंह बोलतो की जोपर्यंत तू तुझ्या मित्राला शोधून आणत नाही, तोपर्यंत तू डॉक्टर कोकिळचे अंडे तू नीट तुझे घरातले सर्वजण सांभाळतील. आणि बालमित्रांनो, म्हणून अजूनपर्यंत सकाळी घुबड बाहेर पडत नाही, कावळ्याच्या आणि कोकिळच्या भीतीने. आणि
म्हणून तो आपल्याला सकाळचा बाहेर दिसत नाही. आणि म्हणून कोके आपले अंडी कावळ्याच्या घरट्यात जाऊन ठेवते. मग कावळा ते त्याला सगळं कोकीचं करतो. बालमित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कळलीच असेल. आणि याचा बोध आहे खोट्याच्या कपाळी गोटा. धन्यवाद.